ज्ञानेन तु तदज्ञानम् ज्ञानेन तु तदज्ञानम् येषान्नाशितमात्मनः येषान्नाशितमात्मनः तेषामादित्यवज्ञानम् तेषामादित्यवज्ञानम् प्रकाशयति तत्परम् प्रकाशयति तत्परम् तद्बुद्धयस्तदात्मानः तद्बुद्धयस्तदात्मानः तन्निष्ठास्तत्परायणाः तन्निष्ठास्तत्परायणाः गच्छन्त्य पुनरावृत्तिम् गच्छन्त्य पुनरावृत्तिम् ज्ञाननिर्धूतकल्मषाः ज्ञाननिर्धूतकल्मषाः विद्याविनयसम्पन्ने विद्याविनयसम्पन्ने ब्राह्मणे गविहस्तिनि ब्राह्मणे गविहस्तिनि शुनि चैव श्वपाके च शुनि चैव श्वपाके च पण्डिताः समदर्शिनः पण्डिताः समदर्शिनः इहैव तैर्जितः सर्गः इहैव तैर्जितः सर्गः येषां साम्ये स्थितं मनः येषां साम्ये स्थितं मनः निर्दोषं हि समं ब्रह्म निर्दोषं हि समं ब्रह्म तस्माद् ब्रह्मणि ते स्थिताः तस्माद् ब्रह्मणि ते स्थिताः न प्रहृष्येत् प्रियं प्राप्य न प्रहृष्येत् प्रियं प्राप्य नोद्विजेत् प्राप्य च प्रियम् नोद्विजेत् प्राप्य च प्रियम् स्थिरबुद्धिरसम्मूढः स्थिरबुद्धिरसम्मूढा ब्रह्मविद् ब्रह्मणः स्थितः ब्रह्मविद् ब्रह्मणि स्थितः जय श्री जय श्रीराम. काल आपण विचार करत होतो हा सर्व भूतात्मा जो योगयुक्त आहे, विशुद्धात्मा आहे, जितेंद्रिय आहे, जितदेव इंद्रिय विजितात्मा हा जो काहीही सगळं काही करून सुद्धा न केल्यासारखाच असतो. त्यामध्ये तो गुंतून राहत नाही. कर्म जरी करत असला त्या कर्माचा त्याला लिप्त होत नाही. कर्माने तो त्याचा रोजचा जो व्यवहार आहे, देह व्यापार जो आहे तो चालू असताना सुद्धा तो समजून असतो. इंद्रिय आणि इंद्रियार्थेषु वर्तन्त. इंद्रिय आपल्या आपल्या विषयामध्ये फिरत असतात, जात असतात, प्रवृत्त होत असतात. तर त्यामध्ये आपण काही करतोय असं नाही, तो समजून असतो. हे तो मनात ठेवतो की मी काही करत नाही, मी पाहतोय, मी पाहत नाही किंवा खात नाही, काही खात नाही, अशा सगळ्या गोष्टी होत असतात. आपल्याला असे अनुभव होतोच. त्याचा शरीरातला 90% मेटाबॉलिझम हा आपल्याला माहित नाही कसा चालतो, काय नाही. आपला त्याच्यावर कंट्रोल नाही. आपली त्याच्यावर काही इच्छा किंवा काही असं काही नाही, तो चालत असतो. तर तो 100% तसंच आहे हे तो समजून असतो. 90% नसून 100% हे तसंच आहे. म्हणून तो सगळी जी काही कर्म करतो ते ब्रह्मामध्येच ठेवून देतो, सोडून देतो. ब्रह्माच्या ठिकाणी सगळे अर्पण करतो आणि फलासक्ती वगैरे टाकून तो कार्य
करत असतो कर्म, त्यामुळे त्याला कुठल्याही प्रकारचं पाप काही चिकटत नाही. जसं पाण्यामध्ये कमळाचं पान असतं त्याप्रमाणे त्याला थोडा सुद्धा काही स्पर्श त्या पाण्याचा होत नाही, टिकत नाही पाणी त्याच्यावर, ते पाण्याने ओलं होत नाही. तसा हा पापापासून अलिप्त असतो. अर्थात पापापासून अलिप्त असतो इथं जर सांगितलं असलं तर पुण्यापासूनही अलिप्त असतं हे समजून घेण्याची गोष्ट. पुण्यापासून सुद्धा अलिप्त असतो, कारण पुण्य सुद्धा तसंच आहे, बंधनकारक आहे. म्हणून पुण्यापासून सुद्धा तो मोकळाच आहे. शरीरानी, मनानी, बुद्धीनी जी काही कर्म होत असतात, जसं कर्मेंद्रियाने होणारी कर्म शरीराची कर्म आहे, ज्ञानेंद्रियाने होणारी जी कर्म जी आहेत ती इंद्रिय आणि मन हे दोन्ही मिळून आहेत. त्याचप्रमाणे स्वप्नातले जसे सगळे आपण पाहतो सगळं, तर ते केवळ मानसिक कर्मच आहे. आणि त्याचप्रमाणे काही विचार करणं, निश्चय करणं, पुढे काही योजना करणं, ह्या सगळे बौद्धिक कर्म आहे. तर हे जे काही असं कर्म असतं तर सगळंच सगळंच कोणतेही कर्म जरी असलं तरी सुद्धा त्या प्रत्येक गोष्टीमध्ये तिची फलासक्तीची इच्छा टाकून तो कर्म करत असतो. कर्म करत तरी सुद्धा ही जी असतात ती सर्वसाधारणतः ही धर्माला धरून असतात. धर्ममेघ समाधी असं सांगितलं. तो त्या अवस्थेत जो असतो तर त्यातून त्याच्यापासून धर्माचंच आचरण होतं. अधर्माचं आचरण काही होत नाही. कदाचित झालं, कदाचित कधी झालंच असलं तरीही ती त्याची इच्छा नसते, ते वैश्विक काही असत. त्याला उदाहरण पूज्य दादाजींनी असं दिलं आहे की पराशर गेले तिकडे ह्याच्यात आपल्या गंगेमध्ये, आणि तिथे ती मत्स्यगंधा होती, आणि मग पराशरांना भाव निर्माण झाला, तिच्याविषयी अभिलाषा झाली. तर हे असं कसं झालं, एवढे महान ऋषी आहेत पराशर आणि त्यांना असं व्हावं का, अशी शंका लोक करतात. तर इथं प्रश्न हेच आहे की ती त्यांची इच्छा नाही, त्यांच्या मनात झालेली ती आसक्ती नव्हे, वैश्विक काही त्याच्यामध्ये कारण आहे. व्यासांचा जन्म तिथं व्हायचा आहे तर त्यामुळे ते झालेलं आहे. कदाचित असं जरी झालं असलं कुठं तुमच्या जीवनामध्ये कधीतरी दिसतंय एखाद्या वेळेस, त्याच्या मागे असं काही असत असो, काल विचार आपण केला. तर हे सगळे आत्मशुद्धीसाठी तो कशी सगळी सगळी कर्म ही अशी करत असतो. संगम त्यक्त्वा, संग सोडून हे आत्मशुद्धीसाठी, चित्तशुद्धीसाठी सगळी कर्म करत असतो. हा कर्म जो करतो तो बुद्धी लावून, मन लावून, चित्त लावून सगळीकडे तसं व्यवस्थितच कर. असं काही अव्यवस्थित काम काही होत नाही त्याच्यात, किंवा आणि तिचं काही कार्य होत नाही, अव्यवस्थितही होत नाही, व्यवस्थितच होत. फक्त तिथे काय तर अहंकार त्याचा कुठल्याही प्रकारचा नाही. जसं आपण विचार केला की एखादा उत्तम मॅनेजर आहे तर तो सगळं मॅनेजमेंट चांगला व्यवस्थितच करतो, प्रत्येक गोष्टी लक्ष देऊनच करतो, सगळ्या गोष्टी करत असतो, पण त्याच्यात त्याचा अहंकार नाही की मी केलं म्हणून. आणि त्याचप्रमाणे त्याला फळाची अपेक्षा सुद्धा नाही की यातून जे मिळालेलं फळ मला मिळावं, असंही काही नाही. दोन्ही नाही, फळाची अपेक्षा नाही किंवा त्याचा ठरलेलाच पगार आहे, जास्त काम केलं म्हणून त्याला जास्त मिळणार आहे असं काही नाही, मिळालं तेवढंच मिळणार त्याला. त्यामुळे त्याला खूप काम केलं म्हणजे खूप मिळेल अशा आशेनं तो करतो असं नाही. आता हे नवीन पद्धतीमध्ये थोडस ते काय इन्सेंटिव्ह वगैरे हा भाग निघालेला आहे, तो विचार सोडा, ते काय आपली पद्धत नाही. आपली पद्धत अशी काही नव्हती, आपली पद्धत हीच होती, प्रत्येक जण आपापला धर्म म्हणूनच काम करत असते. त्याच्यात असं काही नाही की जास्त काही केलं म्हणजे जास्त मिळावं, असं काही नसते. उत्कृष्टच आपलं केलं पाहिजे, धर्मच आहे आपलं, आपली ती भूमिका आहे असं प्रत्येक जण समजून करत असे आपल्या. ही पाश्चात्य पद्धत आहे, इन्सेंटिव्ह वगैरे सगळ्या गोष्टी. आणि आपल्या
आपल्याकडे असं वेगळा होता त्याचा विचार, तो कधीतरी येईल पुढे 18व्या अध्यायात वगैरे कधीतरी विचार करता येईल. असो, तर हा असं काम करत असतो. बुद्धी वगैरे सगळे लावले तरी सुद्धा, सगळं चांगलं लावून सुद्धा तिथे लिप्त होत नाही. असा जो युक्त आहे, योगयुक्त तो विशुद्ध आत्मा, असा जो योगयुक्त आहे तो कर्मफळ सोडून हे कर्म करत असताना नैष्ठिकी शांती प्राप्त करतो. निरंतर शांती प्राप्त करतो. नैष्ठिकी म्हणजे निरंतर, त्याचा अंत नाही, त्याला खंड नाही त्याच्यामध्ये, अशा प्रकारची शांती. थोड्या वेळापुरती तर निरंतर शांती प्राप्त. बऱ्या वेळात ते तेवढे आलेलं आहे. त्यागात शांतीनंतर त्यागामुळे त्याला शांती प्राप्त होते. आणि जो आयुक्त आहे म्हणजेच भगवंताशी न जोडता तो फळाशी जोडला गेलेला आहे, कर्मापासून मिळणाऱ्या सुखदुःखाशी जोडला गेलेला आहे, असा जो आहे फळामध्ये आसक्त झालेला. कसं आहे ना, इच्छा असते फळामध्ये सुख मिळण्याची, काहीतरी चांगलं व्हावं, आपल्या अनुकूल व्हावं अशी. त्यामुळे तेव्हा तो त्या फळाशी जोडलेला आहे, फळाशी आसक्त आहे. समजा यदा कदाचित ते कार्य विपरीत झालं आणि दुःख मिळालं तर त्या दुःखाशी जोडला जातो. त्या दुःखाला स्वतःशी जोडून टाकतो. मी स्वतःच दुःखी झालो असं समजतो. हे कार्य न झाल्यामुळे जे काही परिस्थिती प्राप्त होते किंवा विपरीत झाल्यामुळे जी परिस्थिती प्राप्त होते त्या परिस्थितीमध्ये मीच दुःखी झालो असं तो समजतो. तो असा आहे, अयुक्त आहे. भगवंताशी जो जोडलेला नाही, तो जो भगवंताशी जोडलेला आहे तो मात्र ना फळाशी जोडलेला आहे, ना विपरीत काही झालं असलं तर त्याच्या त्या दुःखाशी जोडलेला आहे. त्या दोन्ही जोडलेला नाही तो. फक्त आत्मशुद्धीसाठी तो करत असतो. अशा रीतीने सगळी कर्म संन्यस्त करून करून त्या सगळ्या कर्माचा मनाने संन्यास करून सर्व कर्म आणि मनाचा संन्यास असते आणि तो सुखी होतो. सुखम वशी, सुखाने. हा जो जितेंद्रिय देहवान पुरुष आहे तो 9 दारा असलेल्या ह्या देहरूपी शरीरामध्ये, या देहरूपी नगरामध्ये काही न करता किंवा न करवता अनंत आनंद आणि सुखाने राहतो. जे काही व्हायचं ते होतच असतं सगळं. कदाचित काही सिद्ध होतं, काही असिद्ध. यदृच्छा लाभ संतुष्टो द्वंद्वातीतो विमत्सरः समसिद्धाव सिद्धच कृत्वापि न निबध्यते. तो बांधला जात नाही. तिथे परमेश्वर सगळं काही करतो आहे न, पण हा जरी विचार असला की परमेश्वर करतो तर परमेश्वर सुद्धा तसं करत नाहीये. तर काय होतं, स्वभाव वस्तू प्रवर्तते. परमेश्वराला सुद्धा काही करण्याची गरज नाही. काल आपण विचार केला, ब्रह्म काय आहे, ईश्वर काय आहे, आत्मा काय आहे, जीव काय आहे. जे जीवात्मा, एक प्रत्येगात्मा आहे, एक जीवात्मा आहे. प्रत्येगात्मा म्हणजे ती ठिणगी जी आहे ती, जे स्फुल्लिंग आहे ते, पूर्ण जे आहे ते त्याला म्हणायचं प्रत्येगात्मा. आणि त्याच्याबरोबर जेव्हा अहम आणि इच्छा चिकटतात तेव्हा तो जीवात्मा. आणि हा जीवात्मा झाला की मग तो कर्माशी चिकटण्याचा भाग, मग तो कर्माला चिकटतो किंवा सोडतो वगैरे सगळा विषय. अन्यथा काहीच. मूळ स्वरूप जे आहे ते एक स्फुरणात्मक आहे. आपण त्याचा विचार केला निर्वितर्क समाधी वगैरे विचार करताना, मी आहे असं सुद्धा. अहंकार म्हणजे हा अहंकार, मी आहे याचं नाव अहंकार आहे. मी आणि मी आहेच्या मध्ये जर एखादा शब्द येतो, जसा मी विद्वान आहे, मी धनवान आहे, मी गुणवान आहे, मी रूपवान आहे, मी गरीब आहे, मी मूर्ख आहे, काय वगैरे वगैरे जे काही ते मध्ये जो शब्द येतो तो तरी आणखी खालची म्हणजे स्थिती आहे.
तर त्या वस्तूशी किंवा ह्याच्याशी जोडल्या गेलेला, स्थितीशी जोडल्या गेलेला, तर ते तर नाहीच. पण ते जसं नसताना सुद्धा मी आहे एवढं जरी असलं तरी तो अहंकारच होय. बरं का? मी आहे हा अहंकार आहे. म्हणजे त्याच्यापासून, परमेश्वरापासून मी वेगळा आहे असा जो भाव निर्माण होतो, मी आहे असं भाव. तर हाही जिथं नसतो ते शुद्ध स्वरूप आहे. की मी म्हणताना दुसरं काही असेल तर मी